कमळी मालिकेत आज काय होतं पहा. सुरुवातीला कमळी निंगीला म्हणते की अगं निंगे, तू आईला एकटीला सोडून कशाला आली होती तिकडं. मग ती म्हणते अगं कमळे, खूप उशीर झाला होता आणि तू पण दिसत नव्हती, पण सरू काकी झोपल्या होत्या गं, म्हणून मी आली होती बघायला तू कुठे गेली. नंतर तिकडे मला साहेबा सर दिसले आणि त्यांनी मला सांगितलं की तू ऋषी सरांसोबत आहे. मग त्यामुळे मी माघारी परत रूमला आले. मग नंतर कमळी आणि निंगी दोघी जण सरू काकीची चिंता करतात. त्या असं म्हणतात, कमळी म्हणते की अगं आई तर सारखी माझी छोटी कमळी कुठे करूनच हे करत असते. अगं तिला बघ की गं, किती कमळीची आठवण येत असेल. निंगी म्हणते हा ना गं, अगं पण तू नको चिंता करू, होईल सगळं ठीक, असं निंगी म्हणते. त्यानंतर ती निंगी म्हणते की गं कसं कमळे, तुझं कसं होणार गं, शाळा म्हणजे कॉलेज आणि जॉब करून तू कशी परीक्षेला येणार गं, आणि कसं गं, लयच अवघड होईल की गं तुझं कॉलेज आणि जॉब करून, आणि कसंच तुझ्या सगळं लक्षात राहणार. मग कमळी म्हणते अगं निंगे, तू तुझ्या नोट्स वापरते की, तू लिहून आणते की सगळं शाळेतनं. मग ती म्हणते हां ते तर आहेच गं, पण तरी पण मला तुझी लय काळजी लागून राहते बघ. त्यानंतर नयनतारा राधिकाला विचारते रोहितचं आवरलं का गं. ती म्हणते हां. मग त्यानंतर तेवढ्यातच अनिका येते तिथं, आणि अनिका म्हणते अगं अनिका म्हणते हॅलो नयनतारा आंटी, कशा आहात तुम्ही. मग नयनतारा म्हणते अगं सारखीच काय येते इकडं. मग नयनतारा म्हणते मध्येच तर येऊन गेली होती ना. राधिका म्हणते कधी, ते आजीसोबत आली होती ना तुझ्या तेव्हा ती म्हणते ती तर मी तेव्हा आजीसोबत आलेली, आता तर मी एकटी आली आहे ना, एकटी मी खूप दिवसातून आली आहे ना. मग त्यानंतर नयनतारा म्हणते बरं झालं आजी, नयनतारा काकी, तुम्ही माझ्या आजीने सांगितल्याप्रमाणे ऋषीला घरी आणलं. नयनतारा म्हणते तसं काही नाही, तू उगाच तुझा गैरसमज करून घेऊ नको. ऋषी माझ्या ऐकण्यात आहे, मीच त्याला सांगितल्यामुळे तो घरी आलेला आहे. आणि बाय द वे तो कुठेही गेला नव्हता, ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेला होता, मीच त्याला बाहेर पाठवलं होतं. ती म्हणते ऋषी कुठं आहे. नयनतारा म्हणते ऋषी वरती आहे. चला काकी, मग मी त्याला भेटून येते, आणि ती पळत वरती जाते. आणि मग नंतर ऋषी म्हणते रिश कसा आहेस तू. मग ती म्हणते काल कुठे गेला होता तू, माझे फोन का उचलले नाहीत. तर ऋषी म्हणतो की मी कामात खूप बिझी होतो. ती म्हणते हां बाय द वे नयनतारा आंटीने मला सांगितलंच आहे ते, तू कामात खूप बिझी होता. मग ती म्हणते की मी फ्रेंडशिप डे होता म्हणून तुला कॉल करत होती ना, नाहीतर मला वाटलं गेला असशील फ्रेंडशिप डे दिवशी त्या गावच्या कमळीला भेटायला. ती म्हणते हे बघ, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं, यूज करते. ऋषी म्हणते नको, मला तुझं कोणतंही गिफ्ट नको आहे, तुझं ते गिफ्ट घेऊन जा माघारी. आणि अरे रिश, त्या कमळीला भेटत जाऊ नको बरं का, तुला माहिती आहे ना ती बोलण्यात तुला गुंडाळते, ती सारखं तुझ्या मागे मागे करत असते. ऋषी म्हणतो मी ठरवेल मला कुणाला भेटायचं आहे कुणाला नाही, ते तू सांगायची काही गरज नाही, आणि जा आता तू इथनं. मग ती म्हणते अरे मी तुला फ्रेंडशिप डेचं गिफ्ट द्यायला आली होती ना. ती म्हणते नको मला तुझं काही गिफ्ट जा आता तू. मग ती जाते तिथनं. नंतर अन्नपूर्णा आजी म्हणत असतात की अरे राजन बघ ना, तुझ्या बाबांचा चेहरा आज कसा पडलाय, ते खूप उदास वाटतायत. मग राजन म्हणतो अगं आई, ते घरातच बसून असतात ना, आपण त्यांना एक लिमिट दिल्यासारखं झालंय की दरवाजापर्यंत न्यायचं आणि तिथनंच माघारी आणायचं.
मग राजन म्हणतो आज आपण त्यांना ना मंदिरात घेऊन जाऊया. मग ते म्हणते बरं. मग राजन म्हणतो मी संध्याकाळी त्यांना मंदिरात घेऊन जातो दुपारी. मग तो म्हणते की तू पण येतेस का आई? मग ती म्हणते नको, मला आज बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग आहे कॉलेजमध्ये, त्यामुळे मी आज तिकडे जाणार आहे. मग ती म्हणते बरं ठीक आहे, मग मी एकटाच घेऊन जाईल त्यांना. मग नंतर ना अनिका आणि त्यांचा ग्रुप, मुलींचा 2-4 जणींचा ग्रुप कॉलेजमध्ये गप्पा मारत उभा राहिलेले असतात. तेव्हा ते अनिका सांगते आज मी ऋषीकडे गेली होती त्याला फ्रेंडशिप डेचं गिफ्ट द्यायला. त्याने माझं गिफ्ट घेतलं, त्याला आवडलं. मग नंतर तुझ्या त्या मैत्रिणी म्हणतात आणि मग त्या म्हणतात त्यांनी काय दिलं गं तुला गिफ्ट? मग त्या म्हणतात त्याने माझ्यासाठी गावच्या कमळीला सोडलं ना, तेच खूप आहे. मग त्या म्हणतात होय बरं. मग त्या सगळ्या म्हणतात अगं ती कमळी तर हॉस्टेल सोडल्यापासून कुठं दिसलीच नाही का, कुठं सगळं गबाळ गुंडून गेली, कुठं काय माहिती. ती तुझ्या मैत्रिणी म्हणतात. तेवढ्यात कामिनी आजी येते तिथं आणि कामिनी म्हणते का गं मुलींनो, तुम्हाला काही कॉलेज नाही का, इथे का थांबलाय? तर मग अनिका म्हणते तुला माहिती आहे ना आजी मी कोण आहे? मी अनिका महाजन आहे, माझी प्रॉक्सी लागते. मग ती म्हणते अगं मी तुला नाही विचारत, बाकीच्या मुलींना विचारते. त्या म्हणतात हां आता चाललोच आहे आम्ही कॉलेजला. नंतर कमळी तिच्या घराचं दार ओपन करायला लागते. तेवढ्या तिथे एक विजेता क्लासचा माणूस येतो आणि तो म्हणतो मॅडम तुम्हाला आज आमच्या मेन सरांनी ऑफिसला भेटायला बोलवले, शार्प 5 वाजता, नक्की या नक्की या. ती म्हणते मी तुम्हाला किती वेळा सांगितले मला तुमचं काहीच नको आहे आणि मी अजिबात येणार नाही तिकडं. तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का? मला काही नको आहे त्या विजेता क्लासचं आणि मला कोणत्या क्लासला जायची काही गरज नाही आणि तुम्ही माझ्यासारखं मागं लागू नका. त्यानंतर तो विजेता क्लासवाला माणूस तिकडे जातो विजेता क्लासमध्ये आणि तो त्यांच्या मेन सरांना सांगतो की ती यायला नाही म्हणली. मग ती म्हणतो आपण ना समोरच्याची काहीतरी कमजोरी शोधून काढायची असते, तिची पण काहीतरी कमजोरी असेलच ना, त्याच्यावर घाव घालायचा असतो. मग ती म्हणतो तुम्ही त्याच्यासाठी कामाला लागा, तिची काही कोणती कमजोरी आहे, बिनकाम कमजोरी नसते असं नाहीच आहे. त्यानंतर ना उद्याच्या भागामध्ये कमळी आणि तिची आई पण देवळात जाणार असतात आणि राजन पण त्यांच्या पप्पांना घेऊन देवळात जाणार असतात. तर ते दोघं एकाच देवळात जातील का? कमळी राजन आणि सरोज यांची भेट देवळामध्ये होईल का? तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल?